स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। कोणाचा आहे? बघतो। हॅलो सायली, आई सायलीचा फोन आहे, ती रडते। हो। हॅलो, हा सायली मी बोलतेय। काय झालं? हे बघ, तू रडणं थांबव आधी तुझं। हा, काय होतंय? बरं नाही वाटत आहे? आई कुठे गेली आहे? बरं बरं आहे, बघ तू काळजी करू नको, मी येते लगेच। हा, आधी रडणं थांबव बाळा। हा, तू तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी येते लगेच। हा, ठेव फोन, ठेव। हो, गुड गर्ल, ठेव। वहिनी, सायलीला काय झालं? अरे तिला जरा बरं वाटत नाहीये, मी पटकन जाऊन येते तिच्याकडे। हा, पण आई, तिची आई तर रोज बाहेरून कुलूप लावून घेते। हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं। काहीतरी करायला पाहिजे। तू जोकाकांना फोन लाव, त्यांच्याकडे तुला सायलीच्या आईचा नंबर मिळेल। हा, मी जाऊन येते, चल बिट्टू। आणि गरज लागली ना तर आपण ते कुलूप सरळ तोडून काढूया। पण सायलीची आई आपल्याला ओरडेल ना? खड्ड्यात गेलं तिचं ओरडणं, लेकीची तब्येत बरी नाही आणि काय। चल। हॅलो जोक काका, मी तेजस बोलतोय। काय झालं? कोल्हापूरची आठवण येते? किती छान होतं ना सगळं ऐश। खरंच वाटत नाहीये की आपल्या बाबतीत हे सगळं झालं। त्यापेक्षा भूकंपात घर पडलं असतं ना तर जास्त बरं वाटलं असतं। असं काय बोलतोस? काय करू महेश, माझ्या आयुष्याचा एक भाग आहे का तू? अभि, पण तो भूतकाळ होता। आता आयुष्य कुठच्या वेगाने चाललंय ते बघ ना। तुला शक्य आहे ऐश सगळं विसरून पुढे जायला? अभि, मला कधी कधी काय वाटतं माहितीये, आम्ही बायकाच तुम्हा पुरुषांपेक्षा खूप स्ट्रॉंग असतो। आम्ही कसं रे आमचं घर सोडून येतो सासरी? आम्ही बायका जर का अशी माहेरची आठवण काढायला लागलो आणि रडायला लागलो ना तर तुम्हाला आमचा 2 दिवसातच कंटाळ येईल। मला 2 दिवस तरी दे ना ऐश। माझ्या मम्मा याच्या कॅनडाला चालली, परत कधी येणार मला माहित नाही। एक भाऊ आहे जो नाव काय ओळखही विसरला। सगळं जागच्या जागी लावायला थोडा वेळ तरी लागेलच ना ऐश। कधी कधी खूप एकटं पडल्यासारखं वाटतं। हा, मी नाही
अनिश, तू तर आहेसच ग. पण आपण किती मोठे झालो ना तरी कुठेतरी आपल्या मनात लहानपणचे आपण असतोच. एरवी ते जाणवत नाही अनिश, पण अशा वेळी खूप जाणवतं की सगळे हवे होते, सगळे आपले होते. तेजू, तू आलास? आई कुठे आहे? ती सायलीला घेऊन येते. दार कसं उघडलं? अरे काकू सॉलिड ग्रेट आहे. तिने ना बाहेरचं कुलूप तोडलं. तोडलं? हो. सायली आली. बस कसं वाटतंय? अरे तापाने फणफणली आहे नुसती. घसा पण दुखतोय. हे बघ, मी तुला गरम गरम दूध देते, त्याच्यामध्ये हळद घालते. हा, ते थोडं थोडं घे, म्हणजे तुला बरं वाटेल. हा, आंटी, आईला फोन करता का? मला भीती वाटते. अगं भीती मला वाटायला पाहिजे. तुझ्या घराचं कुलूप मी नाही का तोडलं? ते जर केलं नसतं तर तू एकटीने काय केलं असतंस बाळा? हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. हा, मला तुझ्या आईशी बोलायचंच आहे. तेजस, अरे आई कुठे आहे तुझी? आते. ए आई ग. सायली आली का रे इकडे? नाही आली, ती नाही आली. सीमा, ते आज ऑफिस मधून यायला उशीर झाला तुम्हाला? हो ग, खूप काम होतं. पण मला आधी सांगा, सायली कुठे? इकडे आली का होती? नाही. नाही? अहो पण ती घरातही नाहीये. कुठे शोधू मी तिला आता? का? तुम्ही तिला कडी कुलपात बंद करून जाता ना? हो. अहो पण दारालाही कुलूप नाहीये. कुणी तोडलं तर नसेल ना कुलूप, कुणी पळवलं तर नसेल ना सायलीला. काय करू मी? कुठे गेली असेल सायली? काही कळत नाहीये. हे बघा, तुम्ही इथे बसा. बसा आधी, शांत व्हा. हे बघा, सायली आमच्या घरातच आहे. काय? हो, तिला ताप होता. तिला खूपच बरं नव्हतं म्हणून तिने आमच्या घरी फोन केला. मग मी तिला इथं घेऊन आले. आम्ही डॉक्टरांना बोलवलं, औषधं दिली, इंजेक्शन दिलं त्यांनी. आता ताप उतरलाय तिचा. आणि ताई, सॉरी सीमाताई, मला तुमच्या घराचं कुलूप तोडावं लागलं. अहो दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे. सायली खूपच रडत होती. शिवाय 102 डिग्री ताप होता तिला. डॉक्टर म्हणाले बरं झालं अगदी वेळेवर इंजेक्शन दिलं, औषधं दिली, नाहीतर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली असती. फार फार उपकार झाले हो तुमचे. सीमाताई, मला थँक्स म्हणण्यापेक्षा सायलीला हे असं कडी कुलपात बंद करून जाणं सोडून द्या. अहो मी आहे ना लक्ष ठेवायला. आणि ती आता लहान काय, कळतं तिला. सायली, कशी आहेस बेटा तू? बरं वाटते ना तुला आता? सायली, काळजीत होते ग मी. सीमाताई, अहो मुलांच्या मनात काही नाही आणि आपण त्यांच्या मनात काही भरवून देणे हेही बरोबर नाही. अहो तुमची सायली आता वयात येते, तुमची काळजी अगदी स्वाभाविक आहे. पण मी सुद्धा एक आई आहे ना. मी असं काही वावगं घडू देईन का? अनिता ताई, खरंच आज माझे डोळे उघडले. आज तुम्ही नसतात तर काय झालं असतं? आता मी सायलीला कधी कोंडून ठेवणार नाही, तुमच्याकडे येण्यापासून थांबवणार नाही. होय अनिता ताई, खरंच. सायली, माफ कर मला. मी खरंच तुझ्याशी चुकीचं वागले ग.
नाही नाही, मी आता बाहेरच जात होते. नाही, निघालेच होते पप्पा. ऍक्च्युली मला अवीकडे जायचं होतं आणि तिकडून अनिशकडे जाणार होतो आम्ही. नाही, थोडंसं काम होतं म्हणून. अहो तसं नाहीये पप्पा. इनफॅक्ट मला अभिच किती वेळा सांगत होता की पप्पांना आपल्या घरी बोलव, पप्पांना आपल्या घरी बोलव, पण त्याचं काय की मलाच वेळ नाहीये. हो नाही पप्पा, इनफॅक्ट मी किती वेळा विचार केला की तुमच्यासाठी उंदिओ बनवेन मी घरी आणि तुम्हाला जेवायला बोलवीन, पण बघा ना, सारखं साईटवरती जायला लागतं. नाही, काही दिवस जरा बिझी आहे मी. नाही नाही, एक काम करूया. मी आणि अभि कनूला घेऊन तुमच्याकडे येतो. हा, आपण एक डेट फिक्स करूया, मग आम्ही येतो. जरा अभि सुद्धा बिझी आहे ना बिझनेसच्या कामाने. ओके? नाही नाही, आम्ही येतो ना तुमच्याकडे. कनूला घेऊन येतो. हो, मग आपण बसून बोलूया. पप्पा मी निघू? तुमच्यापासून काय लपवणार मी? मजेत आहे खरंच पप्पा. पप्पा मला उशीर होतोय. हो, जाऊ मी परत करते तुम्हाला फोन. ओके? या बाय, यू टेक केअर. तुम्ही नका टेन्शन घेऊ, काही होणार नाही. नाही, तुला माहित नाही सुलभा, अशा बाबतीत लोक फार सेन्सिटिव्ह असतात. आणि शेवटी सिंपथी मोनिशालाच मिळणार ना, मुलगी आहे ती. आपण सगळ्यांना माहिती आहे ना तुम्ही कसे आहात ते. तुमचे विद्यार्थी, प्रोफेसर्स इतकी वर्ष ओळखतायत तुम्हाला. एखादी गोष्ट आपल्या विरुद्ध घडायची असेल, आपल्या वाईटासाठी घडायची असेल, तर ज्यांच्याबद्दल आपल्याला खात्री आहे ते लोक सुद्धा उलटतात. तू पाहिलंय सावंतिकाच्या. हॅलो, हा बोलतो. हो सर, मी हो लगेच निघतो. हो. प्रिन्सिपल साहेबांनी कॉलेजमध्ये ताबडतोब बोलवलंय. त्यांच्यापर्यंत बातमी गेलेली दिसते. नीरज, थँक्स फॉर व्हॉट? मला बघून सिगरेट विझवल्याबद्दल. अजून एवढा रिस्पेक्ट तरी आहे म्हणायचा. आज वर्गात लक्ष नव्हतं तुझं. एनी प्रॉब्लेम? आय आस्क्ड यू, एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम माझा आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि मला प्लीज विचारू पण नका. ड्रॉइंग कंप्लीट आहे? नीरज, नाही, मला जमेल तेव्हा करीन, नाही तर करणार पण नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. मला वाटतं आता तुझा मूड नाहीये. शक्य तेवढ्या लवकर ड्रॉइंग कंप्लीट करून मला स्टाफ रूम मध्ये आणता. हॅलो, हा पूजा, बोल बोल. नाही अगं, येणारच होते मी, पण काय झालंय घरात ना थोडासा प्रॉब्लेम झालाय. हे सांगेन तुला मी नंतर. अगं खरंच सांगेन. आजच्या दिवस तू जरा मॅनेज करशील का बेटा, प्लीज? हा, बर. हे परत येईपर्यंत काही चैन पडणार नाही.
कॉलेजमध्ये काय चाललंय कोणाच ठाऊक. दीक्षित तुम्ही हे असं कराल असं? सर तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवता? अरे म्हणजे माझी मुलगी खोटं बोलते? हो हो खोटं बोलते. खरं काय घडलं ते सगळ्या यात लिहिलंय मी. काय 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 लिहिलंय तुम्ही? तुमची मुलगी हा सगळा खोटा कांगावा करते. सर मी इतर विद्यार्थ्यांना बोललेलं असताना सुद्धा ही एकटी त्या खोलीत आली. तिने आल्यावर आतून दार बंद केलं आणि सांगा ना. आणि काय आणि काय रादर तुम्ही काय केले असेल हे कोणीही सांगू शकतंय. अरे 19 वर्षाची पोर माझी या असल्या 50च्या प्राध्यापकाच्या प्रेमात पडेल? तुम्हालाच काहीतरी म्हातार चळ लागलेला असेल. अरे आम्ही केवढ्या विश्वासानं मुली महाविद्यालयात पाठवतो आणि तुम्ही हे असले धंदे करता. हे बघा मिस्टर मयेकर, बसाव तुम्ही. हे बोलू नका. मला सांगा तुम्ही याच्यावर काही ऍक्शन घेणार आहात का नाही? यांना महाविद्यालयातून काढणार आहात का नाही? का मी सरळ पोलिसात कंप्लेंट करू? प्लीज प्लीज मिस्टर मयेकर, पोलिसांच्या पर्यंत जाऊ नका. मी लगेच ट्रस्टींशी बोलतो आणि काय घ्यायची ते ऍक्शन घेतो. सर सर तुम्हाला असं वाटतं की मी असं करेन? दीक्षित सर, अशा प्रकारची प्रकरणं हल्ली फार वाढत चालली, त्यामुळे मला कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. सर मला 2 लग्न झालेल्या मुली आहेत आणि मी तेच म्हणतोय मी. निदान त्याचा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही. शरम वाटायला पाहिजे तुम्हाला. तुमच्या मुलीच्या बाबतीत कोणी असा विनयभंग केला असता म्हणजे. स्टॉप इट. हा आला ना राग तुम्हाला. हे बघा दीक्षित, मी तुम्हाला कधीही जेलमध्ये पाठवू शकतो, पण फक्त मला या गोष्टीचा असा जाहीर भबरा होऊ नये असं वाटतं. हे सगळं पेपरमध्ये येऊ नये म्हणून तुम्ही यांना रोखल्यावरून काढून टाकणार आहात की नाही? नाहीतर मी तुम्हालाही सोडणार नाही ना, सांगून ठेवतोय. सर दीक्षित, आता जे काही बोलायचं आहे ते ट्रस्टी समोर. त्यांचा फोन आला होता, गोष्टी त्यांच्या कानापर्यंत गेलेल्या आहेत. सर हे खोटं आहे. सर हे खोटं आहे, साफ खोटं आहे. मी हवं तर माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, तीच मुलगी. दीक्षित, माझ्या हातात आता काही राहिलेलं नाही. आता जे काही होईल त्याला तोंड द्यायला तुम्ही तयार. पण सर दीक्षित, आय एम सॉरी.